आपली टाकी आलेली आहे वापरायला. म्हणजे ती जी टाकी आहे ना, व्हाईट कलरची टाकी आहे. चला आता याला ओढत ओढत न्यावं लागणार आहे. चला आता हे सध्या जे पाणी आहे ना, मला ते वापरावं लागेल, कारण हे रिकामं झाल्याशिवाय तिथं तर ठेवता येणार नाही, कारण ती गळू राहिलेली आहे. हे इथून तर काका ते काल पाणी भरलं ना, काका म्हणाले पाणी पाणी झालं म्हणून सांगितलं, तर त्यांनीच आणली ती. इथं एक कमी एमसील लावलं होतं, पण इथं पण गळतच आहे. त्याच्यामुळे इथं खूप पाणी पाणी होतं आहे. आणि त्यांनी कधी सांगितलं, कधी ऑर्डर केली काय माहिती, आणि ती मला सकाळी सांगत होते की तुला टाकी सांगितली आहे. चला हे झाकण पण आता वरती काही दिवसांनी, आता हे झाकण्याची गरज राहणार नाही, कारण आता झाकण आलेलंच आहे. आणि छोटी बरे माझ्या पुरता मस्त आहे छोटीशी टाकी. सध्या ठेवते इथंच आता. आताच भांडे वगैरे घासून झाले आहे. इकडचा ओट्टा पण धुवून घेतलेला आहे. चूल सारवायची, तर नंतर लक्षात आलं पाणी दिलं ठेवून. पण आता मला ही जी टाकी आहे ना, आता न्यायची आहे आणि स्वच्छ धुवून काढायची आहे. कसं आहे स्वच्छ आहे आतमध्ये, सगळं थोडंसं धुवायला लागेल. ह्या मोटरीच्या लाईटीमुळं काय केलं मी, अर्धं निम्मं काळ्या ड्रममधलं पाणी झाडांना देऊन टाकलं होतं आणि अर्धं ठेवलं होतं. तेच म्हटलं दुसऱ्या दिवशी भांडे वगैरे घासावं लागतील आणि ड्रम धुवावं लागेल, म्हणून मी तेवढंसं ठेवलं होतं. आता मी ती सर्व रिकामी करू राहिली आहे, कारण आता मला तिथं ही नवीन टाकी ठेवायची आहे. टाकी धुतली, बादल्या वगैरे भरल्या, पण तरी मी काय केलं, थोडंसं पाणी ठेवलं, कारण आता मला इथं जी जागा करायची आहे, तर तिथं सर्व स्वच्छ करायचं आहे. त्या फरच्या वगैरे ज्या आहे ते ठेवलेल्या, ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण ते भरपूर मातीने झालेले आहे. कारण तिथं आहे ना भरपूर पाणी साचलं जातं पावसाचं, आणि त्यामुळं मग ते म्हटलं की ते धुवून व्यवस्थित आणखीन जर आता छान स्वच्छ करून घ्यावं. पण ते असं झालं की त्या फरच्या ना खूप अशा मातीमध्येच दबल्या गेलेल्या आहे. सर्व असं पाणी टाकून ती फरची अगदी मस्त दिसायला लागलेली आहे, कारण खूप माती होती. आणि आता हे गवत वगैरे पण काढून घेते, कारण आता इथं नवीन टाकीचं स्थान आपण होणार आहे. आता ह्या दोन याच्यावर काही बसणार नाही टाकी, कारण ह्याचा जो खालचा भाग आहे तो खूप मोठा आहे. अजून आता मला अजून शोधावं लागतं हे अशीच फरच्या. अजून हा एवढा भाग राहतो, तिथली निघती का नाही काय ना. हे काढलेलं गवत आत्ता असं वाटतंय का सगळं केळपट इतकं बरोबर वाढून राहिले. इथं आहे फरशी, कशी काढा होती, जेवढी पहिली आणली होती फरशी तेवढीच हवी होती, पण ती काय झाली, ती इतक्या अडचणीत होती ना, ती मला काय काढता येत नव्हती. आणि म्हटलं जाऊ दे, हे छोटासा तुकडा आहे तो तेवढा आपण तिथं लावून द्या, कारण पहिल्या 2 फरच्या होत्या सुरुवातीला टाकलेल्या, तिथं ती थोडीशी अर्धवट तुटलेलीच होती, त्याला एक जोड होऊन जाईल.
कुठून कुठून खर्च गोळा करून आणावं लागेल म्हणजे. ठीक आहे, एवढी जागा पण आता घेऊन घेते. चलो, स्नान आपण केलेलं आहे नवीन, आणि आता उद्घाटन थोड्या वेळातच होईल पाणी टाकल्यावर. छोटी कॅन तर पहिली आपली अशी होती, एवढी मोठी, आणि ही छोटी बरी आहे. तर फारच्या प्रमाणाच्या पेक्षा जास्त झालेले आहे वाडा, पुन्हा नेऊन ठेवावं लागते असं. आणि ही बरीच मोठी होती म्हणा. हे पाणी एवढं मला काही काय म्हणतात उठत नव्हतं. आता हे आहे, हे लवकर उठलं म्हणजे हे सारखं सारखं धुतलं पण जाईल सारखे. काय हे आपला ड्रम, हा लवकर ड्रम जोपर्यंत रिकाम होत नव्हतं तोपर्यंत अजिबात धुतलंही जात नव्हतं, आणि माती खूप व्हायची. आणि करायला गेलं का काम नेमकं काय व्हायचं, कुठं ना कुठं फुटायचं, म्हणजे असं खडा लागला का व्हायचं. बाकी फुटायचा भाग कुठंच नव्हता. ही टाकी फुटलेली आहे. तर हे इथं सुद्धा फुटलेली आहे. इथून पाणी गळतं. आणि इथं मी एमसील लावलं होतं, कुठे गेलं ते. हे काय इथं एमसील लावलं होतं, पण इथं सुद्धा पाणी गळतं. हे जे पांढरा भाग दिसतंय ना, इथून पाणी गळतं. आमच्या पाण्यामध्ये भरपूर क्षार आहे. आमच्या जे प्यायचं पाणी जे आहेत ना, त्याच्यामुळे हे पांढरं पांढरं दिसतंय ना. तर किती वेळा एमसील लावायचं. काकांना वाटलं चला आता हे काहीतरी औषधासाठी उपयोगी होऊन जाईल नाही का. म्हणजे औषधं कोणते, जे फवारणी द्यायची असते ना त्यावेळेस मग कालून ठेवावं लागतं मोठमोठं. इकडून तिकडून आणण्यापेक्षा हे आपलं आता याला पुन्हा व्यवस्थित एमसील लावलं तर छान होऊन जाईल. हे आता पाणी आल्यावर मग हे टाकीत पाणी भरलं जाईल. आतून आहे अशी एवढी 1 2 3 4 याची काय म्हणतात ते 4पर्यंत. चला, हिची तर जागा झाली ही. पण आता ह्या टाकीला कुठं नेऊन ठेवायचं आहे, तर मला ते चाळीमध्ये नेऊन ठेवायचं आहे. आणि हे जे त्याच्यावरचं झाकण आहे ना, वरच्या खोलीत नेऊन ठेवायचं आहे. तर म्हटलं पाणी अजून आलेलं नाही आहे तोपर्यंत हे पाणी मला वापरायला. पाणी किती माती झाली, लगेच हात धुतली होती, मग वापरायला लागन. पाण्याचीच वाट पाहते. पाणी आलं का टाकी गेली ती तिकडं आणि हे गेलं वर. ही तसं आता ठेवून देते मी वरती. चला, इकडं तर माझी चुले भिजून गेली. इकडे लक्ष गेलं का इकडं माझं काय होतं, सगळं काम होऊन जातं. पुन्हा तर पेटावं लागेल. चूल तर पेटवली, पण अजून बारीक लाकडं घेऊन येते ना. ओली इतकी झाली ना, नुसतं एवढं घेतलं सगळं. कसं तर तापत. आता चुलीवर कढई ठेवलेली आहे, मस्तपैकी तापते. लोखंडाची कढई. म्हटलं कोरडी भाजी करावं त्याच्यात. तर साहित्य सर्व आणून ठेवलेले. मसाल्याचा डबा, मीठ, कोथिंबीर चिरून ठेवली, आणि फ्लावर. हो, आज फ्लावरची सुक्की भाजी होणार आहे. हा, मस्त चमचमीत अशी तेलाची बनवणार आहे. कारण दही टाकलं मी, मोहरी टाकली बरं का, धने चालत तोंडात. आणि आता हे जिरे, हळद, धना पावडर, लाल मिरची तिखट बनवणार आहे. याचाही प्रकार मीठ. आता ही जी चिरून ठेवलेली कोथिंबीर आहे ना, याच्यामध्ये टाकली, बाकीची नंतर ठेवली मी. आता काय करते, याच्यावर मस्त कधी झाकण ठेवते आणि शिजून घेते वाफेवरती.
तेव्हाच भाजी होऊन जाते ना, त्याच्यामुळे खूप वेळ लागत नाही आणि डब्यासाठी तर उत्तम होईल. त्याच्यात टोमॅटो टाकले तर आणखी छान लागते, मस्त आंबट होते, आंबट तिखट भाजी. नवीन ड्रमचं उद्घाटन होत आहे. चला, पाणी टाकून उद्घाटन झालेलं आहे. आता पाहावं लागून कुठं गळत बिळत तर नाही ना, चेक करून घेते. बरं झालं झाकण भेटलं, ते सारखं सारखं ठेवून आहे ना, ते फळीच ठेवून ठेवून हे खराब झालं होतं. बघा झाली पण भाजी. ती 5 मिनिटातली भाजी. नंतर लाकडं काय होतं, भिजून जातात. आत्ताच भिजले तर त्यामध्ये मी त्याच्यात ते पुन्हा ही कोथिंबीर टाकून घेते. बघा किती छान दिसते भाजी. तेलाचा भारी भन्नाट झालेली आहे. त्याला मी घेते काढून, लाकडं घेते काढून, सगळे तसे विजलेच होते ते. चला, आता ही टाकी मी काय करते, चाळीमध्ये नेऊन ठेवते. ती पण 500 लिटरची, ती पण 500 लिटरची. फरक फक्त त्यांच्या ठेवणीमधलं. कुठं टाकावे पाणी. आले ना, नारळाच्या झाडावर नारळ काढले मी, आणि हे नारळाचे आहेत ना, पाणी पण पिणं होईल आणि याचं खोबरं पण काढून घेते मी. आता साहित्य घेऊन आलेली आहे आणि मस्तपैकी पाणी पिते मी. खोबरं तर एवढं खोबरं मिळालं आणि पाणी प्यायला सुद्धा भेटलं. विशेष पाठीमागा सुद्धा काळा नाही. आता मी हे काय करते, मिक्सरला अशी बारीक करून घेते. पण एवढा वाटीभर झालेला आहे आणि एवढा वाटीभरच मी आता काय करते, गूळ चिरून घेते. इकडं मी पीठ मळून घेतलेलं आहे. याच्यात मैदा, थोडा रवा आणि 2 चमचे तूप टाकून 2 चमचे तूप टाकून मस्त मळून घेतलं. थोडंसं मीठ टाकलं आणि छान मळून आता हे अर्धा तास मी आता बाजूला ठेवून देत आहे झाकून. चला, पीठ तर झालं आहे मळून. आता सारण तुम्हाला दाखवते. इकडं वेलची पूड, इकडं बदाम घेतलेले आहे 10-15, हे खसखस पण वापरणार आहे. इकडं हे खोबरं 1 वाटीभर, या अर्धी वाटी गूळ आणि त्याच्यामध्ये मी आणखीन साखर घालणार आहे. आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून गॅसवर छानपैकी कोरडं होईपर्यंत बनवणार आहे, 1-2 चमचे तूप टाकून. तर चला, आता सारण पण बनवून घेते आणि ह्या करंज्या ज्या आहे त्या सर्व आता बनवून घेते. म्हटलं गुरुपौर्णिमेनिमित्त काहीतरी खास विशेष म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या चालू आहे. माझ्या सर्व करंज्या झालेल्या आहे, ओल्या नारळाच्या करंज्या. आणि आता तेल तापवायला ठेवलेलं आहे. तर चला, मस्तपैकी रेसिपी बनत आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. आता हे तापलं का मस्त एक एक करते आणि काकांना पण देते. छान. तर चला, गुरुपौर्णिमेनिमित्त आज ओल्या नारळाच्या करंज्या जे बनवले ते झालेले आहेत तळून, आणि मी आता अक्काला त्यांना नेऊन देते आणि देवापुढं पण आता प्रसाद दाखवते. तर चला मग, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.